मंडळी नमस्कार. डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सध्या हाडांच्या रोगांच्या वरती, मणक्याचे रोग असतील, मणक्याचे आजार असतील, सांधेदुखीचे आजार असतील, हाडं ठिसूळ होणं असेल, यावरती बोलतोय आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर गिरीश मोटे सर. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर नमस्कार. सरांची मी मागच्या एपिसोडमध्ये एक थोडक्यात ओळख करून दिली. आज मी एक थोडक्याच ओळख करून देईन की के स्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये इथं सर प्रॅक्टिस करत आहेत. MBBS MS आर्थो आहेत, DNB आर्थो. 10 वर्षाहून अधिक वर्षांचा अनुभव सरांचा आहे. महत्त्वाचं म्हणजे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि इतर सर्जरीमध्ये सरांचा मोठा हातखंडा आहे. त्याच्यामध्ये फार मोठमोठे उपचार सरांनी केलेले आहेत. मागच्या भागामध्ये आपण सांधेदुखीवरती फार विस्तृत आणि छान माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरची माहिती आपण घेतली यासाठी की फार कमी वयामध्येच आजकाल सांधेदुखीचे आजार किंवा प्रॉब्लेम्स आपण पाहतोय. तसंच मणक्याचे आजार सुद्धा सर आजकाल खूप आपण कॉमनली बघतोय. हाडांच्या बाबतीत आजकाल झालंच तसं की कमी वयामध्ये जसं ते पूर्वी 50-60 वर्षानंतर दिसून येत होतं, आता ते 25-30ला काही वेळेला दिसून येते. तसं मणक्याचा आजार सुद्धा खूप वेळेला दिसून येतो. आणि आपलं सर्वात महत्त्वाचं चूक काय होते की ही लक्षणं बेसिक लेवलला ज्यावेळी दिसतात त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे कॉलेज जीवनात असेल, शाळेच्या काळामध्ये सुद्धा. तर त्यानंतर ते वाढतं आणि खूप नंतर 45-50 पर्यंत ते खूपच वाढतं. तर मणक्याच्या आजारांच्या वरती आज आपण बोलणार आहोत. मला पहिला प्रश्न हा असेल की नेमकं मणक्याचा आजार किंवा ते दुखणं म्हणजे नेमकं काय असतं? काय झाल्यानंतर त्याला तो आजार म्हणून संबोधलं जातं? बघा आता अवघड न म्हणतात तर ती गोष्ट वेगळी, परंतु हो, हो. त्याच्यावरती तो आजार झालाय किंवा तो प्रॉब्लेम क्रिएट झालाय असं आपण कधी म्हणू शकतो? आता मणकेदुखी सांगायचं झालं तर मणकेदुखी कसं असतं म्हणजे पाठीचं म्हणा किंवा मानेचं दुखणं. हां. शक्यतो आपण बेसिकली दोन प्रकारात याला विभागतो. एक म्हणजे ॲक्यूट पेन आणि एक क्रॉनिक पेन. हं. आता ॲक्यूट जसं तुम्ही म्हणालात की काहीतरी उचलताना झालं, काही पडल्यानंतर मार लागल्यानंतर झालंय, एकदम मणक्याला काही मार बसला किंवा कमरेला मार बसला तर जे दुखणं चालू होतं, त्या एक गोष्टी आहेत जे ॲक्यूट पेनमध्ये येतात. पण जे जास्त सबसेट जो आहे तो क्रॉनिक पेन म्हणजे जास्त दिवसापासून, जास्त महिन्यापासून, वर्षापासून कमरेचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे. त्याच्यामध्ये दुखणं ही मेन कंप्लेंट असते. मानदुखी किंवा कंबरदुखी. त्यानंतरच्या जे आहेत जसं हातामध्ये मुंग्या येणं, पायामध्ये मुंग्या येणं, हाताची हा ताकद, सुद्धा मणक्याशी संबंधित. येस येस, पायाची ताकद कमी होणे, ह्या हां, हां. गोष्टी हे सुद्धा लक्षणं असतात जे मणक्याचे आजार दर्शवतात. आता तुम्ही कंबरदुखीबद्दल बोललात. कंबरदुखीचं म्हणजे तिथं काही प्रॉब्लेम असल्याशी संबंधित आहे की मणक्याशी संबंधित आहे? कारण खूप वेळेला लोकांना कमरेमध्ये दुखतं एवढं जाणीव होते, हो परंतु ते हो. कशामुळे होतं माहीत नाही. मग तेवढंच काहीतरी घरगुती एक्सरसाइज वगैरे करणं किंवा काहीतरी तेल वगैरे लावणं असं होतं. तर ते मणक्याशी संबंधित असू शकते की आपल्या हिपशी संबंधित किंवा हो, ते कसं आहे? ह्याच्यामध्ये कसं आता बेसिक आता सुरुवातीला कोणी पेशंट वगैरे आले तर तेव्हा आम्ही काही प्रश्न विचारतो की त्रास नेमकं कुठे आहे. कधी पेशंट सांगतो की फक्त पिंडरीला त्रास आहे, कधी मांडीला त्रास आहे किंवा कमरेला त्रास. कमरेचं दुखणं आहे म्हणजे त्रास कमरेलाच पाहिजे असं पण नाही. त्याचं जे सिम्पटम्स आहेत ते पायामध्ये जाणवत असतील तर पायामध्ये त्रास जाणवायला लागतो. त्रास असतो कमरेमध्ये, पण त्या तिथल्या कमरेतून ज्या नसा पायाकडे जातात, ज्या नर्व्ज असतात, त्यांना जर तिकडे सूज असेल तर त्याची लक्षणं पायात जाणवतात. त्यामुळे हिस्ट्री आणि एक बेसिक एक्झामिनेशन जे असतं ते फार गरजेचं असतं की त्रास नेमकं कोणत्या पार्टचा आहे ओळखून काढण्यासाठी. कधी कधी खुव्याच्या जॉईंटचा त्रास असतो, हिप हां, जॉईंटचा. तेच म्हणतो. त्याच्यामध्ये पण बरेचदा कन्फ्यूज होतं. पेशंट येतात घेऊन MRI कमरेचा पण असतो, खुब्याचा त्रास असं पण होतं कधी. तर एक बेसिक एक्झामिनेशन जे आहे ते एक ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी केल्यानंतर नक्कीच त्याच्यात कळतं की त्रास मणक्यामध्ये आहे की खुब्यामध्ये. त्यामुळं एक्झामिनेशन एक करणं गरजेचं आहे. मणक्याच्या वेदना हे पेन्स जे असतात याला थेट ऑपरेशन हेच ट्रीटमेंट आहे, उपचार आहे की याच्या व्यतिरिक्त प्रायमरी लेवलला काही गोष्टी असतात? नाही नाही, ते नक्कीच हा प्रश्न एक चांगला प्रश्न आहे. कारण लोकांच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये हे हो बसलेलंच आहे हो की मणक्याचा आजार म्हटलं की त्याला आता थोडाफार ऑपरेशनचा भाग आला. हो हो, मुळात एक भीती आहे डॉक्टरांच्याकडे यायची. तुम्ही हो. गेल्यानंतर मला कदाचित ऑपरेशन सांगू शकतात, किंवा दुसरी एक भीती आहे की ऑपरेशन सक्सेस नाही होत अशा पद्धतीची. किंवा तर अधू होतो असं वाटतं. हो हो, तर याच्यामध्ये मी एक लोकांना आवाहन करू इच्छितो की जर कमरेचं मानेचं दुखणं आहे आणि साधारणतः ते एक आपण आपण जो इलाज केला आहे, आपण नक्कीच डायरेक्टली कोणी येतच नाही. आपण काहीतरी औषधं घेतात, बाजूला बाजूला विचारून घेतात किंवा सरळ मेडिकलमधून घेतात. पण हे दुखणं जर कमी होत नसेल 15 दिवस ते 1 महिना या कालावधीत, तर नक्कीच तज्ज्ञांची भेट घ्यायला पाहिजे. आणि एक बेसिक सुरुवातीला एक्सरे असतो आणि काही तपासणी असतात जे आम्ही न्यूरो डेफिसिट आहे की नाही हे तपासणीसाठी करत असतो. तर ते एक्झामिनेशन केलं पाहिजे. तरच आपल्याला ते अंदाज येतो की खरंच माझं दुखणं कोणत्या लेवलला गेलेलं आहे.
अगदी कमी असेल तर ते नक्कीच औषधानेच बरं होतं, ह्याला काही ऑपरेशन लागत नाही. हो. इव्हन MRI पण कधी कधी आम्ही नाही सांगत, हम्म. कारण काही लक्षणंच नसतात तशी न्यूरोडेफिसिटची. न्यूरोडेफिसिट म्हणजे पायामध्ये तसे काही लक्षणं जाणवत आहेत नसा दबल्यासारखी, किंवा हातामध्ये तशी काही लक्षणं जाणवत आहेत, त्यावेळेसच MRI तपासणी आणि कदाचित ऑपरेशन लागायची शक्यता असते. हम्म. पण त्या गोष्टी नंतरच्या झाल्या, ते MRI बघितल्याशिवाय पण कोणी सांगू नाही शकत की ऑपरेशन लागेलच म्हणून. बरोबर सर. मला मला ह्याच्यातनं असा एक प्रश्न सुचला आता की आपण आता बसलोय असं, हम्म. खूप वेळेला मला आठवतं शाळेमध्ये आपण असं बसलो तर हो, हो. कोणतरी एक सर शिक्षक किंवा कोणतरी असा हुशार विद्यार्थी सांगायचं की नाही बाबा असं नको बसू, मणक्याचा त्रास होईल. नक्कीच तर यामुळे काही मणक्याचे त्रास होण्याची कारण शक्यता आहे आहे. आपल्या खाद्य संस्कृतीमुळे आहे, किंवा नेमकं हे कशामुळे जास्त होतं, किंवा ते टाळण्यासाठी, कारण हे जर कळालं की कशामुळे होतं तर ते लोक तरी टाळू शकतील. बघा, इथे एक मी तुम्हाला नक्कीच उत्क्रांतीबद्दल एक सांगू इच्छितो की प्राणी जे होते 4 पायावर जे असतात, हो. त्याच्यामध्ये लोड शेअरिंग इक्वल असतं, जे मणक्यावर लोड नाही येत. आपल्यात आणि प्राण्यांच्या मध्ये बदल जो झाला तो मणक्यात बदल झाला. मणका स्ट्रेट तर होतो. मणका स्ट्रेट असल्यामुळे आपण 2 पायावर चालू शकतो. हो. तर जी बायपेडल गेट आहे आपली, ते मणक्यातल्या बदलांच्यामुळे आहे. हम्म. पण याचा निगेटिव्ह पॉईंट जे ते मणक्यावर तेवढे लोड येत असतात. हम्म. कोणत्या पद्धतीत लोड येतात हे आपल्याला समजल्याशिवाय हम्म. हम्म. फक्त औषधाने ही सांधेदुखी किंवा इव्हन ऑपरेशन जरी झालं तरी पण हे मणक्याचे जे दुखणं जाणं शक्य नाही. हम्म. त्यामुळे आता तुम्ही लहान असताना पण तुम्हाला आठवत असेल की घरातले आजी आजोबा वगैरे सांगतात नीट बस. हो 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 हो. तर नीट बस याचा अर्थ काय, पोश्चर करेक्शनसाठी. हम्म. हम्म. तर आता मणक्यासाठी मानेच्या वेगळ्या पोश्चर पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, कमरेसाठी वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे. हम्म. त्याच्यात अगदी मी OPD मध्ये बघितलं की 11वी-12वीची मुलं जे आहेत, जे अभ्यास करतात जास्त वेळ, हम्म. अगदी पुस्तकं वाचण्यामध्ये जे मानेचं वाकणं होतं जास्त, आजकाल मोबाईल किंवा पाहण्यास. टेक्स्ट नेक हा एक आजार आलेला आहे. आता टेक्स्ट नेक हा आजार झालेला आहे. याच्यामध्ये काय होतं की आपण मोबाईल असं शक्यतो पकडून नसतो आणि खाली. मानेतून किती डिग्री वाकलाय, 30 हो. डिग्री वाकलाय, 40 डिग्री वाकलाय, की अगदी 80 डिग्री वगैरे वाकलाय आपण, तेवढे लोड त्या मणक्यावर आपण देत असतो. हे सगळं नकळतपणे घडत असतं. तर जे पोश्चर बदल झाले त्या हिशोबाने योग्य पोश्चरमध्ये बसणं, काम करणं नक्कीच गरजेचं आहे. किंबहुना मी सांगेल की कोणतं पोश्चर करेक्ट आहे याच्यापेक्षा एकाच पोश्चरमध्ये 1 तासाच्या वर बसणं रिस्की असतं. जसं म्हणजे ऑफिस. संस्कृतमध्ये एक शब्द आहे, हे आहे की अति सर्वत्र वर्ज्य आहेत. म्हणजे कुठल्याही कोणतीही गोष्टीचा गोष्ट अतिपणा. अतिरेक झाला तर हो ती हो. त्रासदायक आहे. बरोबर. म्हणजे जास्त ताठ बसल्याने आपल्याला चांगला फायदा होणार आहे असं नाही, त्यातही अकडून जाल, ताण येणार त्याच्या. ताण येईल. तर जास्त वेळ बसून काम करणं, जास्त वेळ उभं राहून काम करणं, जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये काम करणं मणक्यासाठी म्हणजे दुखणं देणार एक जी गोष्ट आहे स्टडी आपण करतो ती कुठलीही गोष्ट असली, म्हणजे ह्याच्यावरती आता जसं तुम्ही सांगितलं तसं दुसरी एक म्हण आहे की कुठलीही गोष्ट अति करणं, म्हणजे चांगली सुद्धा अति करणं, वाईट सुद्धा अति करणं वाईटच. तसं हे आहे की ऑफिसमध्ये खूप वेळेला असं होतं किंवा अति अभ्यास करणाऱ्या मुलांचं तसं होतं की 4-4, 5-5 तास बसलोय, लक्ष नाही आपलं त्याच्याकडे, परंतु त्याच्यातनं असा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो मणक्याचं, तुम्ही म्हणताय तसं. तर त्यासाठी मुळात काही जण काय करतात की सकाळी किंवा संध्याकाळी मी एक्सरसाइज करतोय बाबा, त्यामुळे मी 4 तास 5 तास बसलो तरी मला काही एवढी अडचण नाही, असंही एक मिथ डोक्यामध्ये ठेवून असतात काही लोक. तर ते योग्य आहे का? एक्सरसाइज चांगल्या आहेत. बघा, जसं मी म्हणत असतो नेहमीच की आपल्याला मसल बिल्डअप करण्यावर फार महत्त्वाचं काम केलं पाहिजे. मणक्यासाठी मग सूर्यनमस्कारासारखा एक प्रकार करणं. हो, कमरेसाठी आणि मानेसाठी थोडं थोडं वेगळं पोश्चर करेक्शन आणि एक्सरसाइज आहेत. बेसिकली आपल्याला फॉरवर्ड बेंडिंग जे आहे, म्हणजे असं समोर जे असं आपण वाकत असतो, ह्या गोष्टी कमी प्रमाणात केल्या पाहिजेत. जसं आता कोणकोणत्या गोष्टीत कमरेवर समोर वाकणं होतं. जसं आपण मांडी घालून जास्त वेळ खाली बसून काही करत आहे, त्यामध्ये मणक्याचं कुबड निघतं. आपण काही वाकून गोष्टी उचलत आहे, वाकताना पण आपण गुडघ्यात किती वाकलंय हे महत्वाचं आहे. गुडघ्यात कमी वाकून जर कमरेतून जास्त वाकत असेल तरी सुद्धा तो मणका असं गोल वाकतो, कुबड निघतो. ओके. तर याच्यामध्ये काय होतं की ज्या चकत्या आहेत, मणके म्हणजे कसं, ह्या पद्धतीनं असं मणक्याची रचना असते. याच्यामध्ये हे हाडं असतात, त्याच्यामध्ये चकती असते आणि त्यांच्या मागे नसा असतात ह्या पिवळ्या रंगाने जे दाखवलेल्या. तर आपण जे डिजनरेटिव्ह डिसीजेस बद्दल जे बोलतोय, म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू कालांतराने काय होतं की अशी चकती बाहेर यायला लागते. त्या नसांना जर टच झाली किंवा हे नसांना दबाव द्यायला लागली तर ते दुखणं आपल्याला मग जाणवायला लागतं. तर समोर वाकणं किंवा एकाच पोझिशनमध्ये, आता जसं मानेसाठी आहे, 2 व्हीलर चालवणाऱ्याने मानेचा त्रास होतो. एकटक रस्त्याकडे बघत जे राहतो त्यामध्ये मानेचे मसल, मानेची पोझिशन जी एकच राहते. किंवा अभ्यास करणारी मुलं आहेत 11वी-12वीची, कंटिन्युअस एकसारखा जो अभ्यास करण्यासाठी पुस्तकाकडे बघण्याचं जे हे आहे, त्याच्यामध्ये
किंवा आता डेस्क जॉब जे आहेत, कम्प्युटरवर काम करणारे बरेच जण आहेत, IT प्रोफेशनमध्ये हे खूप जास्त आहे. खूप आहे. हो. एक एकसारखंच एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ बसून काम केलेत किंवा कम्प्युटरची हाईट कमी आहे, आपण मानेतून वाकून बसून जे काम करतायत, तर ह्या सगळ्या प्रकारात हळूहळू हे डिजेनरेटिव्ह बदल येतात आणि त्रास चालू होतो. त्यामुळे आपलं पोश्चर थोड्या थोड्या कालावधीनंतर बदलायला पाहिजे आपण. पोश्चर करेक्शन थोड्या थोड्या वेळाने बदलायला व्हायला पाहिजे. पाहिजे. तुम्ही चकतीबद्दल आता सांगत होता सर, हा मी कॉमनली ऐकला एक शब्द आहे की ती झिजली आहे, त्यामुळे मला मणक्याचा त्रास सुरू झालाय. मग मी थोडा त्याच्यासाठी व्यायाम करतोय किंवा मी फिजिओथेरपी घेतोय. तर नेमकं काय आहे ही चकती झिजणं म्हणजे नेमकी प्रोसिजर? चकत्या ह्या ॲक्च्युली जॉईंट्स आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सांध्याची आपली जी उंची आहे ते मणके आणि मणक्यांच्या मधल्या चकत्या याच्यानुसार असतं. हो. आपण जे दैनंदिन कामं करतोय, आपल्या जे उपजीविकेसाठी कामं करतोय, ह्याच्यामध्ये आपण त्या कामाकडे लक्ष देता देता मणक्याकडे जर दुर्लक्ष व्हायला लागलं, पोश्चरकडे दुर्लक्ष व्हायला लागलं, तर त्यांची झीज होते. झीज म्हणजे नेमकं काय होतं? आता बरेच जर पेशंट सांगत येतात की आमचा एक्सरे केला होता आणि मानेच्या मणक्यात किंवा ह्याच्यात गॅप पडली आहे किंवा गॅप कमी झाली आहे. तर जेव्हा एक्सरे बघतो आपण, एक्सरेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसतात, हाडं दिसतात, हे नाही दिसत, हे ॲज अ गॅप म्हणून दिसतं. जर समजा गॅप कमी झाले तर ते काय होतं की दोन हाडं जवळ आलेली असतात, तर ती चकती कुठेतरी मागे सरकलेली असते. तर जी झीज आहे ती म्हणजे ती चकती मागे सरकते आणि गॅप कमी होतो, तर ही झीज आहे. मला वाटलं ती चकती जी आहे, लोकांना तसंच वाटत असेल की ती चकती झिजली किंवा ती पूर्ण डॅमेज झाले आणि ते दोन हे मणके एकमेकावर टेकलेत, अशी काहीतरी गोष्ट झाली असेल त्याच्यामुळे पेन होत आहेत, अशा काही संकल्पना लोक डोक्यामध्ये ठेवून असतात. बरोबर. चुकीच्या बैठक म्हणजे आता तुम्ही सांगितलंच, बैठक पद्धती किंवा उठण्या बसण्याच्या पद्धती याच्यामुळे तर होतच, ऑफिसमध्ये जास्त बसल्यामुळे. तर मणक्याच्या वेदनांसाठी फिजिओथेरपी, ट्रॅक्शन आणि स्ट्रेंथिंग एक्सरसाइज या ज्या आपण आता बोलतोय, ह्या किती प्रभावी आहेत? म्हणजे ते होऊ नये किंवा जर होत असेल तर त्याच्यापासून रिलीफ मिळावं, यासाठी किती महत्वाचे आहेत किंवा ते प्रभावी आहेत का? आहेत आहेत, अगदी बरोबर. तर यामध्ये कसं असतं की जेव्हा आता कोणताही पेशंट आलाय मानदुखीसाठी, कंबरदुखीसाठी, आम्ही आधी एक्झामिनेशन करतो की न्यूरोडेफिसिटचे काही सायन्स आहेत का. ते असेल तर थोडासा इमर्जन्सी किंवा पटपट इव्हॅल्युएट करावं लागतं. ते नसेल तर आपण इतर गोष्टी, जसं याच्यामध्ये औषधं आले आणि हे तुम्ही जे आता म्हटलं फिजिओथेरपी, ह्या गोष्टी आल्या, तर ह्यांचं महत्त्व खूप आहे. तर औषधं याच्यामध्ये दुखणं कमी करणारी काही औषधं काही दिवस घ्यावी लागतात. आणि एक्सरसाइज, आता एक्सरसाइज दुखण्यामध्ये नसतात करायच्या, दुखणं थोडंसं एक 60-70% कमी झालंय औषधं घेऊन, त्यानंतर एक्सरसाइज असतात. एक्सरसाइजमध्ये फिजिओथेरपी आले, कधी कधी पायामध्ये हातामध्ये मुंग्या येत असेल तर थोडं फिजिओथेरपीचे शेक पण असतात. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन आहे किंवा IFT इंटरफरन्स थेरपी आहे, ह्या खूप चांगल्या पद्धतीने कामं करतात. तर फिजिओथेरपी म्हणजे दोन प्रकारे असते, काही शेक असतात आणि काही व्यायाम असतात. तर व्यायाम जे आहेत सगळे मसल स्ट्रेंथनिंगचे आहेत, मानेचे मसल्स आणि कमरेच्या मणक्याचे मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. ते एक्सरसाइज करायला दुखणं कमी पाहिजे, तर ते कमी करायचं जे आहे त्याचं आधी औषधं आणि फिजिओथेरपीचे शेक हे नक्कीच काम करतात. जे इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन आहे ते कसं करतं की नसांना सौम्य प्रमाणात इलेक्ट्रिकल करंट वापरून उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या त्या नसामधून जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स व्यवस्थित जायला लागले तर आपलं हे दुखणं कमी होतं, मेंदूला जे पेन परसेप्शन आहे त्या गोष्टी कमी होतात. त्यामुळं फिजिओथेरपी अलॉंग विथ मेडिसिन आणि जी थोडीफार काळजी घ्यायची मणक्यासाठी, ह्या गोष्टींना आपण बरंचसं मणक्याचं दुखणं कमी करू शकतो. मला आता एक असा प्रश्न सुचला की याच्यामध्ये आपण लक्षणं बघतोय, आपण पूर्ण हाडांच्या रोगांच्या वरतीच बोलतोय, हाडं ठिसूळ होणं असेल, मागच्या भागामध्ये आपण सांधेदुखीवरती बोललो, आता मणक्यावरती बोलतोय, तर ह्याच्यामध्ये अनुवंशिकता काही कारणीभूत असते का, की पाठीमागल्या पिढीमध्ये किंवा आमच्या घरामध्ये असं होतं तर मग आता हे पुढे होण्याचे चान्सेस आहेत, असं काय असतं का अनुवंशिकता हाडांच्या रोगांमध्ये? मणक्यासाठी अनुवंशिकता तसं फार रोल नाही आहे. आपण काय काम करतोय, एकच गोष्ट फक्त असते अनुवंशिकतापेक्षा, मी म्हणेन की जन्मजात काही डिफेक्ट असतात. हां हां हां. जसं एक त्यात एक स्पायना बायफिडा किंवा स्पायना बायफिडा ऑकल्टा असे काही आजार आहेत जे मणके बनताना पूर्ण न बनल्यामुळे थोडीशी फट शिल्लक राहते. तर त्याच्यामध्ये दुखणं जाणवायची शक्यता असते. कधी कधी मणका पूर्ण न बनता अर्धा बनला जातो. तर हे अनुवंशिक नाही आहेत, पण जन्मजात थोडे डिफेक्ट असतात मणक्याचे, अशा काही गोष्टी असतात. किंवा कधी कधी मणके एकमेकाला चिकटलेले असतात, चकतीच नसते मध्येच, असं मानेत असतं किंवा कधी कधी कमरेत असतं. तर असं चिकटलेलं मणका असेल तर नॉर्मल मुवमेंट होत नाही. तर ते जाणून घेऊन त्या मुवमेंट कोणत्या नाही करायच्या, हे वेळीच लक्षात येणं महत्त्वाचं आहे. तरीही आता काही वेळेला मणक्याच्या दुखणं फार टोकाला जातं किंवा त्याला शेवटी सर्जरीवरतीच यायला पाहिजे अशी गोष्ट येते, तर हे कितपत सेफ आहे किंवा कितपत म्हणतो आपण की पूर्ण नॉर्मल लाईफकडं आपल्याला घेऊन जायला अशा लेवलचं आहे का मणक्याचं ऑपरेशन? बरोबर.
आता मणक्याच्या ऑपरेशन बद्दल फारच शंका कुशंका आहे हो, की भीती आहे ऑपरेशन केलं की मनामध्ये. मी अधूच होईल. हम्म, पण तसं नाही आहे. जर समजा आता मी मगाशी जसं म्हटलं की सुरुवातीला पेशंट आल्यावर आम्ही तपासणी करतो हम्म, न्यूरोडेफिसिटसाठी. हम्म, तर न्यूरोडेफिसिट म्हणजे की काय आहे की नसा दबल्याचे लक्षणं काही सापडत आहेत. इथे सर्वांना एक सांगू इच्छितो की नसा ज्या आहेत किंवा नर्व जे आहेत त्या आपल्याला देवाकडून एकदाच मिळतात. हम्म, त्या इरिव्हर्सिबल डॅमेज व्हायच्या आत आपल्याला ह्या सगळ्या उपचार पद्धतीचा वापर करून ते दुखणं कमी करायचं असतं. हो, पण समजा जेव्हा न्यूरोडेफिसिट आलेली आहे त्यावेळेस MRI करून खरंच त्याच्यामध्ये दबाव जर दिसत असेल हम्म, आणि तेही मॅच झालं पाहिजे, म्हणजे MRIची फाइंडिंग आणि पेशंटचा त्रास हे मॅच झालं पाहिजे. जसं आता कमरेच्या मणक्यात एक चकती शक्यतो डाव्या बाजूला जास्त सरकली आहे, डाव्या पायाची नस दबली आहे, तर ते दुखणं पेशंट डाव्या पायातच तपासणीमध्ये पण असेल तर अशा परिस्थितीत मग सर्जरी फायद्याची ठरते. सर्जरीमध्ये काय करतो आपण की ते दुखणं तो दबाव आलाय नसेवरती तो हम्म. फक्त दबाव काढायचं काम करतोय. त्या नसेतून आपले इलेक्ट्रिकल सिग्नल्स आणि ती नसेची सूज जी असते त्या गोष्टी कमी झाल्या की हा त्रास जातो. कृत्रिम काही भाग त्याच्यात बसवण्याचं असं काही येत नाही. रेअरली तसं करावं लागतं. हम्म, अगदीच काळजी घेतली नाही आहे, मणके एकमेकावरून निसटायला लागलेत, मणक्याला पण छोटे छोटे सांधे असतात, हम्म, काही कारणाने पडल्यामुळे म्हणा किंवा डे टू डे कामामध्ये वाकवून ओझं उचलणं किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात ते कधी कधी फ्रॅक्चर होतात सांधे. हम्म, तर त्यावेळेस मणका निसटतो. हम्म, अशा वेळेस तो मणका मग स्क्रू टाकून फिट करावा लागतो किंवा कधी कधी चकती पूर्णच डॅमेज झालेली असते हम्म. आणि चकती निसटल्यामुळे मणके जवळ जे येतात त्यावेळी ते नसांना जाण्यासाठी जी जागा असते ती जागा जर कमी झाली असेल त्या ह्याच्यामध्ये आपल्याला उंची जी असते चकतीची ती रिस्टोअर करावी लागते. तर त्याच्यामध्ये कृत्रिम डिस्क पण बसवता येते चकती. हा, ते एक भाग आहे पण त्या याच्यामुळं. फार रेअरली आपण त्या करत असतो. रुटीनली जे आहे ते दबाव काढण्याची सर्जरी असते. मणकेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी योगावरती जास्त भर द्यावा की जिम केलेलं चांगलं आहे? नक्कीच हा एक सगळ्यांना आता व्यायाम म्हणजे नेमकं काय करायचं काय हा करायला एक पाहिजे? हो. प्रश्न असतो. तर याच्यामध्ये आता वेगळे प्रकार आहेत. योगा आहे, झुंबा आहे, चालणं फिरणं आहे किंवा जिमच्या एक्सरसाइज आहेत. हम्म, तर आपण कोणता पार्ट स्ट्रेंथनिंग करणार आहे त्या हिशोबाने करायला पाहिजे. मसल स्ट्रेंथनिंगसाठी वी हॅव टू लिफ्ट वेट्स, म्हणजे आपल्याला वजन उचलणं हे गरजेचं आहेच, हम्म. तरच मसल बिल्डअप होऊ शकतं. नुसतं चालण्याने वगैरे नाही होणार. नाही. पण जर वय जास्त आहे आपल्याला तेवढ्या रिगरस एक्सरसाइज करता नाही येणार आहे त्यावेळेस मग चालणं किंवा ब्रिस्क वॉक हेच आपल्याला महत्त्वाचं ठरतं. योगाबद्दल सांगायचं झालं तर कसं आहे की आता मगाशी ज्या पद्धतीने म्हटलं मी की विचित्र पद्धतीत आपण बसून जास्त वेळ काम केलं. हम्म, जसं आता खाली बसून जे योगाचे आसनं आहेत हम्म, कधी कधी कमरेचा ज्यांना ऑलरेडी जुना त्रास आहे त्यांचा त्रास वाढायला कारणीभूत ठरू शकतात. हम्म, तर योगा वरती बसून केलं तर ठीक आहे, काही हम्म, हरकत नाही. जर आपल्या बॅक मसल स्ट्रेंथनिंगचे आपण व्यायाम केले तर आपण मसल स्ट्रेंथनिंग केले तर मग इतर आसनंही करू शकतोय. हम्म, हम्म. मी काय असं कुठल्याही पॅथीच्या अगेन्स्ट नाही आहे, पण कुठल्या गोष्टीत त्रास होतो हे जाणून घेऊनच हा, करणं गरजेचं आहे. बरोबर. ते का? सर्वच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही. धावणं पळणं पण अतिशय आपण टेकडावर वगैरे धावत आहे त्यात वाकूनच चालावं लागतं, त्यामुळे ते टेकडावर चालत जरी जाणं त्यातही वाकून चालावं लागतं. हम्म, हम्म. तर त्या गोष्टी पण कमरेसाठी त्रासदायक ठरू शकतात. ओके. तर कोणती गोष्ट कोणत्या पोझिशनमध्ये नाही करायची हे हम्म. कळलं पाहिजे. आता टेकडावर चालण्याबद्दल तुम्ही म्हणताय म्हणून मला हा सुचलेला प्रश्न आहे, कारण मी एक ट्रेकर आहे. हम्म. बहुतांश वेळेला मी गड किल्ल्यांच्यावरती जात असतो. आता हम्म, 2च हम्म, दिवसापूर्वी होतो. उभी चढण तर चढावीच लागते, तर हम्म. त्याचा जास्त त्रास कशावरती होतो? मणक्यावरती होतो किंवा मग ते होऊ नये यासाठी असं काय वेगळं? उभी चढण चढताना शरीराचं जे वजन आहे हां. ते जास्त प्रमाणात येतं. हो, हो. जसं सांध्यांच्या वरती पण लोड, जसं 50 किलो आहे तर 75 किलोचं जे वजन आहे ते येतं सांध्यांच्या वरती. हां. आणि पुढे चढताना आपण थोडं झुकून चढतो समोर, हम्म, तर मणक्यांच्यावर ओव्हरऑल एक फॉरवर्ड बेंडिंग येतेच. हम्म, हम्म, तर बॅक मसल स्ट्रॉंग आहे तर काहीही अडचण नाही, तुम्ही हम्म, चढा. कोणताही पोझिशन असं वाईट आहे असं नाही म्हणता येणार जोवर आपल्या मसल सगळ्यात स्ट्रॉंग आहे. हम्म, हम्म. जर आपल्याला दुखणं आहे ऑलरेडी त्या कंडिशनमध्ये मग टेकडावर चढणं किंवा वाकून चालणं चढणं हे ह्या गोष्टीत टाळावं. जरा काळजीपूर्वक राहायला पाहिजे. मणक्याच्या वेदनांमध्ये मणक्याच्या दुखण्यांमध्ये बेल्ट हम्म. लावण्याची एक पद्धत आहे, हो, त्याच्यामुळे कितपत आधार मिळू शकतो किंवा ते कितपत योग्य आहे? बेल्ट किंवा हे ब्रेसेस ऑर्थोटिक्स म्हणून हा सगळा प्रकार जो आहे, जसं मानेच्या दुखण्यामध्ये आम्ही कधी मानेचा बेल्ट देतो, हम्म, कमरेचा असेल तर कमरेचा बेल्ट देतो. तर यामध्ये काय होतं, हे बेल्ट वापरल्याने आपण एक इमोबिलायझेशन देतो, म्हणजे मणक्याच्या हालचाली कमी करण्यासाठी. हां. किंवा चुकीच्या पद्धतीने आपण वाकणार आहे तर तो मणका बेल्ट लावला असेल तर तो वाकू देत नाही. समजा आता मानेला बांध बेल्ट लावून आहे, बांधून ठेवतो ते. आपण समोर वाकणार आहे तर ते वाकू देत नाही. तर या हां, हां. हालचाली
प्रिव्हेंट करण्यासाठी आणि मणक्याला रेस्ट देण्यासाठी ह्या गोष्टी. मगाशी तुम्ही सांगितलं म्हणजे आपण पाठीमागल्या एपिसोडमध्ये सांधेदुखीवरती सुद्धा बोलताना हाच मुद्दा घेतला की त्याला एक्सरसाइज पाहिजे, म्हणजे त्या जे जॉईंट्स आहेत त्याला जर थोडाफार व्यायाम असेल असणं गरजेचं आहे. तर तसं मग मणक्याचं नाही का? कारण मणका हा तुम्ही म्हणताय की बेल्ट वगैरे लावून आपण हलूच देत नाही, हो. तर त्याला त्याचा तोटा होतो की फायदा होतो हा हलण्याचा, हाही व्यायामाचा? एक महत्वाचा प्रश्न आहे की बेल्ट किती वेळ वापरू शकतो आपण. हां. जास्त वेळ बेल्ट लावल्याने खूप फायदा होतोय असंही नाही. हम्म, हम्म, अगदीच सांधे निसटलेले आहेत त्या कंडिशनमध्ये आपल्याला बेल्ट जरा जास्त दिवस जास्त वेळ वापरावा लागतो. हो. पण जर काही दिवसाची दुखणी आहेत आणि ते आपल्याला औषधाने बरे वाटायला लागले, त्यात लवकरात लवकर बेल्ट सोडून आपल्याला व्यायामावर भर दिला पाहिजे. हम्म, आता व्यायाम कसे असतात की कमरेच्या मणक्याचे व्यायाम म्हणजे मसल स्ट्रेनिंग एक्सरसाइज वेगळ्या आहेत, मानेच्या वेगळ्या आहेत. तर त्या ज्या एक्सरसाइज आहेत, जसं आता मानेसाठी असतं की आपण नॉर्मली मान अशी समोर वाकवतो, मागे वाकवतो, साईडला फिरवतो, तर ह्या अगेन्स्ट रेझिस्टन्स करायचे असतं. हम्म, हे आपल्याला एकदा फिजिओथेरपिस्टकडे भेटून योग्य प्रकारे कसं करायचं हे शिकून आपण घरच्या घरी करू शकतो. त्याच्यासाठी गरज नाही की रोज आपल्याला कुठे जायला पाहिजे. हम्म, हम्म. तर बेल्ट जे आहेत काही दिवस दुखणं कमी होईपर्यंत लावणं योग्य आहे, पण कंटिन्युअस लावलं तर त्या भागाचे मसल वीक पण होतात. कंटिन्युअस मानेचं किंवा कंटिन्युअस कमरेचं लावलं तर त्या मसलना काम मिळत नाही आणि त्या बरोबर, ती वीक होणार. कमजोर होतात. तर तेही नाही झालं पाहिजे. त्यामुळे साधारणतः एक 6 आठवडे वगैरे ही जास्तीत जास्त किंवा 2 महिने ही वेळ योग्य आहे. त्यानंतर बेल्ट न वापरता आपल्याला एक्सरसाइजवर भर देऊन मणक्याच्या मसलची ताकद वाढवण्यावर भर दिला भर पाहिजे. झालं. मुळातच हे होतं कशामुळे सर, की स्लिप डिस्क असेल किंवा सायटिका, ह्याचे मूळ कारणच काय आहेत? कारण आता मगाशी जसं मी म्हणालो की एक आपल्या उत्क्रांतीमध्ये बदल झालाय मणक्यामध्ये आणि आपण ज्या गोष्टी सगळ्या करतोय त्यात बऱ्याचदा वाकावं लागतं. हम्म. किंवा अगदी घरी आपण काही गोष्टी बहुतांश वेळेला पडलेल्या शेतकऱ्यांचं काम हे उचलत. हां. वाकूनच जास्त राहतं. हो. त्यांनाही आहे, इतर सर्वांनाही आहे. खाली पडलेली काही आपण हलक्या गोष्टी जरी उचलत आहे, कागद, बरं. पेन किंवा चप्पल जरी उचलून ठेवत आहे. हां हां हां. घरी आता गृहिणी घरातले रिकामे भांडे ताटं उचलतात किंवा खाली बसून काही स्वयंपाक वगैरे चालू आहे किंवा झाडलोटाचं काम आहे. वाकणं जे होतं त्याच्यात हे कालांतराने होणारे बदल आहेत. हे लगेच नाही होत. यंग एजमध्ये सगळ्यांची मसल पॉवर चांगली असते, मसल बिल्ड चांगला असतो, तर त्याच्यामध्ये थोडंफार जे आपण स्ट्रेस देतो मणक्यावर तो झेलून घेतो. पण उतार वय आता जे आहे, जसं एक इथे मी सांगू इच्छितो की स्त्रियांना साधारणतः 30 ते 35 वर्षानंतर थोडी झीज चालू होते आणि पुरुषांना एक 40 ते 45 वयानंतर झीजेला डिजनरेशनला सुरुवात होते. तर ते विचारात घेऊन आपल्याला कामं टाळली पाहिजेत काही त्रास असेल तर. पण जे आपण रेग्युलर कामं करतोय ह्याच्यात जो मणक्यावर हळूहळू ताण जो येत जातो त्यामध्ये ह्या चकत्या सरकायला लागतात आणि त्यामुळे हे दुखणे वाढतं. महिलांची कामं तर दररोजची असतात, वाकणं असेल किंवा इतर गोष्टी, घरगुती कामं, शेतकऱ्यांची कामं जी आहेत मॅक्झिमम तशी, ती तुम्ही जसं सांगितलं की त्या वयानंतर थोडी टाळल्यानंतर आपण त्याला कंट्रोल करू शकतो. परंतु आय टीज मधले किंवा मॅक्झिमम बैठी काम करणारे लोकांचे जे असतात त्यांची कामं सहसा सिटिंग, आणि त्याच्यामुळे तो त्रास होतो. मग त्यावेळी ते काही वेळेला काय करतात तर ते चेअर बदलणं, चेअरमधले ते हो. आकार बदलणं, मी खूप वेळेला ते बघितलं की त्या बघितलं. पद्धतीचे चेहरे आपण घ्यायचे प्रयत्न करतात. तर याचा काही परिणाम होतो का हो हो, त्याच्यावरती? याला अर्गोनॉमिक्स असं म्हणतात. हां तर हां अर्गोनॉमिक्स आणि पोश्चर करेक्शन जे हां हां. आहे हे फार महत्त्वाचं आहे. जसं आता समजा कोणी आय टी सेक्टरमध्ये किंवा जास्त वेळ सिटिंगचं काम आहे, तर किमान 1 तास झाल्यानंतर त्यांनी उठून थोडंफार चालणं फिरणं केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. जसं अति सर्वत्र वर्जित हे जे आहे, जसं एकच पोझिशन मणक्यासाठी चांगली नाही. कम्प्युटरवर आपण जर एक रूल ऑफ 20 म्हणून असतो, 20 मिनिटासाठी जर आपण कम्प्युटरची स्क्रीन बघून काम करतोय तर त्यानंतर 20 मिनिटं झाल्यानंतर 20 सेकंदासाठी इतरत्र बघणं गरजेचं आहे. तर जे सेटिंग काम आहे त्यांनी तसं पाळावं की बसताना ताठ बसलं पाहिजे. तुम्ही जे म्हणाला चेअरमध्ये नॉब्स ॲडजस्ट करतात ते कमरेला पाठीच्या मणक्याला जे आहे त्याला सपोर्ट असलेल्या चेअरवर बसायला पाहिजे. अधांतरी बसणं, समोर असं फॉरवर्ड बेंडिंग करून बसणं चांगलं नाही. तो पूर्ण ताण मणक्यावरती येतो. येस. त्यासाठी त्या चेअरचा फायदा होतो. म्हणजे खूप जण मी आता बघतोय ना माझ्याबरोबरचे आय टी बदले, तर हे असं करतात, तर त्याचा थोडाफार काय असं सपोर्टिंग फायदा आहे. आणि महत्त्वाचं आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की या मणक्याच्या त्रासांना पुढं टाळता यावं किंवा आता कामं तर आपण टाळू शकत नाही, आता आजकालच्या जीवनशैलीमुळं प्रत्येकाच्या कामाचं एक फॉर्मॅट ठरलेलं आहे, ते टाळता येत नाही. तर ते मुळातच आजार होऊ नये यासाठी तुम्ही बेसिक गोष्टी सांगितल्यात की तुम्ही पोश्चर चेंज करायला पाहिजे, थोडाफार व्यायाम करायला पाहिजे. यासोबत आहारामध्ये किंवा आपल्या इतर जीवनशैली जी एकंदरीतच असते याच्यामध्ये काही बदल करायला पाहिजे. जीवनशैली म्हणजे इंडायरेक्ट मला असं सांगायचं की खूप वेळेला जसं आय टीजमध्ये बघतो की खूप
खूप ताणाचं काम असल्यामुळे परत मग ड्रिंक्स आणि इतर गोष्टी किंवा स्मोकिंग घ्यायचं गोष्टी होतात, तर याचा काही परिणाम त्याच्यावरती ह्या जीवनशैलीचा होतो का आणि काय टाळायला पाहिजे? नक्कीच नक्कीच. हा एक अतिशय चांगला प्रश्न आहे की डिजनरेशन कसं रोखता येईल किंवा हां हां. आपल्याला हे होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेता येईल. जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं आपल्याला एक एक तास झाल्यानंतर एकाच पोझिशनमध्ये जर आपण काम करत असू तर ती पोझिशन सोडली पाहिजे. एक ते इंडोर ज्यांचं काम आहे त्यांनी बाहेर पडायला पाहिजे. एक किमान 20 मिनिटं तरी अंगावरती सनलाईट पडली पाहिजे. आता सनलाईटने काय होतं की आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं. व्हिटॅमिन डी हे गरजेचं आहे की जे आपण जेवण करतोय खातोय त्याच्यातलं जे कॅल्शियम आहे ते शोषून घेण्यासाठी. तर ओव्हरऑल व्हिटॅमिन डी जर चांगला असेल, बाहेर आपण पडत असू, व्हिटॅमिन डी मिळत आहे, तर कॅल्शियम अब्सॉर्प्शन चांगलं राहतं आणि हाडं आणि मसलची हेल्थ जे आहे, आरोग्य जे आहे ते चांगलं राहायला मदत होते. आपण आतल्या आत जास्त काम करतोय, सनलाईट एक्सपोजर नाही आहे, तर तिथे हाडं मणका कमजोर होतो आणि ह्याची सुरुवात मणक्यापासूनच होते, हाडं ठिसूळ होण्याची. आता शेतामध्ये वगैरे जसं वजन वाकून उचलतात काम करावं लागतं. हो. तसं ते त्यांनाच आहे असं नाही आहे. इव्हन आता पेशंट भुलीमध्ये असेल तर आम्हालाही पेशंटना उचलावं लागतं, शिफ्ट करावं लागतं. तर या गोष्टी बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या जॉबमध्ये काही ना काही उचलण्याचं काम थोडंफार असतंच. ते काळजी तर घेऊन व्हायला पाहिजे. काळजीपूर्वक उचललं पाहिजे. जसं आता वजन उचलायचं आहे तर गुडघ्यामध्ये जास्त बेंड होऊन कमरेतून मानेपर्यंतचा मणका स्ट्रेट ठेवून जर वागता आलं, ते अर्गोनॉमिक पद्धतीने आपण वागतो. बऱ्याचदा MIDC मधल्या लोकांना वगैरे हे शिकवलं जातं की कसं योग्य पद्धतीने उचलायचं. हां. ते जाणून घेऊन तशा पद्धतीने जर कामं करत राहिलो तर कंबर त्रास देणार नाही. तुम्ही आता जसं सांगितलं की MIDCतले कामगारांचं काही मी दुखण्याशी बघितलेले आहेत. खूप वेळेला ते 5-5, 10-10 वर्ष टाळत पुढे नेतात आणि बहुतांश शेतीमधल्या लोकांची मी बघितलेत. ITsमध्ये वगैरे ठीक आहे, कारण ते इकडंच शहरामध्येच असल्यामुळे लगेच डॉक्टरांच्याकडे येतात. तर MIDCत काम करणारे असतील किंवा शेतकरी लोक यांनी कुठली लक्षणं किंवा काय झाल्यानंतर परदेशी तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे, ते वेळीच कव्हर करता येईल? हां, केव्हा डॉक्टरांच्याकडे जावं हाही एक प्रश्न आहे. हो. याच्यामध्ये कसं आहे की साधारणतः 1.5 ते 2 महिन्यावरचं जर दुखणं होत आहे, जे औषधाने कव्हर नाही होत आहे, मानेच दुखणं असेल मानेचं किंवा असू दे किंवा कमरेचं असू दे, तर नक्कीच आपल्या जवळच्या तज्ज्ञांना भेटून त्यामध्ये काय झीज झाली आहे का आणि न्यूरोडेफिसिटचे लक्षणं आहेत का हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. योग्य वेळ न्यूरोडेफिसिट नसताना जर आपण पोहोचलो डॉक्टरांच्याकडे काही औषधानं हे सगळं बरं होतं, तेव्हा आपल्याला कळेल की काळजी काय घ्यायची आपल्या कामात. हो. मी पेशंट आल्यानंतर आधी विचारतो की तुम्ही काम काय करता, कशा पद्धतीनं असतं. त्यांच्या कामात काही चुकीच्या पद्धती असतील तर त्यांना ते दाखवून देतो की हे इथं चुकतंय, हे आधी सुधारलं पाहिजे. औषधं कुठलेही डॉक्टर देऊ देत टेम्पररीच काम करतं. बेसिक जे आहे ते आपल्या पोश्चर करेक्शन किंवा आपण जे चुकीच्या पद्धतीने काही करत आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर. तर ते आहे. त्यामुळं 1.5 ते 2 महिन्यावरचं जर दुखणं होत असेल किंवा त्रास अतिशय जास्त आहे, जुना त्रास होता बऱ्याचदा 8 दिवसाच्या गोळ्यात बरं झालेला आहे आणि काही महिने वर्ष गेले 8-10 वर्ष आणि परत त्रास उद्भवला आहे, तर पुन्हा जेव्हा उद्भवलेला त्रास आहे त्यावेळेस एक भेटला पाहिजे किंवा जास्त दिवसाचा त्रास झाला की भेटलं पाहिजे. याच्यामध्ये कंबरदुखी असते, मानदुखी असते, कधी कधी हातात मुंग्या येणं किंवा पायात मुंग्या येणं, हात दुखणे किंवा पाय दुखणे हेही लक्षणं असतात. हीच लक्षणं दिसत असतानाच मोस्टली दुर्लक्ष होतं हां, त्याच्याकडे. तेव्हा कळत नाही की हे दुखणं आपल्याला मणक्याचं आहे, हे मणक्याचं नाही आहे. हो. समजत. तर त्यामुळे त्यावेळेस बरोबर, मला हेच दर्शकांच्यापर्यंत पोहोचवायचं होतं की आपण नेमकं कधी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे, कारण हे प्रायमरी लेवलला प्रत्येकाला दिसून येतं. म्हणजे ज्यांना तो पुढे आजार होणार असतो ना, त्यांना हे पहिल्यांदा दिसतं. त्याचवेळी त्यांनी ह्या ट्रीटमेंटकडे, या उपचारांच्याकडे जायला पाहिजे, कारण सरांनी जसं सांगितलं की सर्जरी तर पूर्णपणे टाळता येते, अशी काही उपचार प्रायमरी लेवलला तर करता येतात. त्यामुळं आपण स्वतःबद्दल तर तेवढं जागरूक असायलाच पाहिजे. बरोबर, कुटुंबातल्या किंवा मित्रांच्या, आपल्या फ्रेंड सर्कल, नातेवाईकांच्या मध्ये कुणाला तशी लक्षणं दिसत असतील तर पट्टदिशी त्यांना त्या उपचाराकडे आपण पुढं फॉरवर्ड करू शकतो की बाबा हे घे, हे थोडक्यात होऊन जाईल आणि पट्टदिशी बरा होईल. कारण त्या अंगावर काढण्यासारखी गोष्ट नाही. जसं तुम्ही 1 ते 2 महिन्याचं सांगितलं की ती वेदना जर असेल, कारण मणक्याच्या वेदना ह्या खूपच वेगळ्या त्रासदायक असतात, खूप त्रासदायक असतात. बऱ्याचदा लोकांचा प्रश्न असतो की सर्जरी टाळता येईल का. हो. तर इथे सगळ्यांना क्लिअर कट सांगू शकतो की जेव्हा तुम्हाला न्यूरो डेफिसिट नाही आहे तपासणीनंतर, तर त्या कंडिशनमध्ये आपण जवळपास एक 60 ते 70% जे दुखणं आहे ते गोळ्यांनी किंवा जास्तीत जास्त फिजिओथेरपीने बरं करू शकतोय. किंवा थोडा पुढचा प्रकार आला की मणक्यामध्ये इंजेक्शन असतात, तोही प्रकार आहे. तर ऑपरेशन सगळ्यांनाच लागेल असं नाही आहे. त्यामुळे भीती मनातून काढून टाकली पाहिजे की ऑपरेशन लागेलच मला म्हणून. नाही, खरंच. हां, पण काही रेड फ्लॅग साईन्स आहेत ज्याच्यामध्ये केलंही पाहिजे. कारण मगाशी जसं म्हटलं की नस देवाकडून एकदाच मिळते. परमनंट डॅमेज व्हायच्या आत जो काही इलाज करावा लागतो, तो करायलाच इलाजाच्या पद्धती 3 ते 4च आहेत. एक गोळ्या आहेत,
दुसरी गोष्ट इंजेक्शन आहेत, ऍडमिट होऊन इंजेक्शन घेतो किंवा मणक्यामध्ये इंजेक्शन असतं. आणि तिसरा पर्याय म्हणजे ऑपरेशन. ऑपरेशन फार शेवटचा पर्याय म्हणून हां. आपण ऑपरेशनकडे जातो. हो. परंतु तर- ते सुद्धा आजकाल जसं सरांनी पाठवण्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलं की रोबोटिक्स पद्धतीमुळे किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानामुळे तेही फार चांगलं असं झालेलं आहे की माणूस अधूनही होत म्हणजे हो. जीवन चांगल्या नक्कीच. पद्धतीने जगू शकतो, आनंदी जगू शकतो. कारण तो एक आपल्या मनामध्ये एक असा विचार बसलेला असतो की ते ऑपरेशन झाल्यानंतर मग सहसा तो आता पडूनच राहील किंवा तो हो. नॉर्मल लाईफ एवढी जगू शकणार नाही. तर तसं काही नाही आहे. तर तो एक मुद्दा आपल्याला या माध्यमातून पोहोचवायचा होता. अशा वेळेला खूप वेळेला मला हेच दर्शकांना सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला म्हणजे घरी जरी नसलं तर कुठेतरी असं एक आपण बघतो तर त्यांना आपण खरंच एक गायडन्स तरी करायला पाहिजे. कारण त्यांना त्या परिस्थितीमध्ये कळून येत नाही की ह्याच्यात नेमकं काय ट्रीटमेंट घ्यायची आहे. बरोबर. चुकीच्या मार्गावरती पण जाऊ शकतात. तर त्यापेक्षा एखाद्या तज्ञ डॉक्टरांच्याकडे तुम्ही त्यांना सांगू शकता की इथं जाऊन ही टेस्ट करून घ्या, ट्रीटमेंट घ्या, थोडक्यात बरं होऊन जाईल. आपण हाडांच्या आजारावरती बोलणार आहोत अजून पुढल्या भागामध्ये. मुळात हाडं ठिसूळ कशामुळे होतात किंवा हाडांची काळजी कशी घ्यायला पाहिजे लहानपणापासूनच. कारण प्रत्येकाला वाटत असलं आपलं आयुष्य हे निरोगी आणि मस्त आनंदी असावं. तर त्यासाठी आजकालच्या जीवनशैलीनुसार पूर्णपणे काळजी घेणं इतकं शक्य नाही. परंतु तरीही खूप साऱ्या गोष्टी अशा करता येतील की त्या टाळता येतील, ते आजार टाळता येतील. जसं मागच्या भागामध्ये आपण सांधेदुखीवरती ते टाळण्यासाठी काय काय करता येईल, ते होऊच नाही यासाठी काय काय करता येईल, आणि जर झालं तर त्याला थोडक्यात उपचार काय करता येतील याबद्दल बोललो होतो. आज मणक्याच्या वेदनांच्या बद्दल बोललो. आपण हाडांच्या बद्दल पुढल्या भागामध्ये बोलणार आहोत. सर, खूप छान माहिती आम्हाला थोडक्यात कसं नाही मिळाली. पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.